व्यवस्थित येतो आहे आवाज? नमस्कार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा आणि निळू फुले कला अकॅडमी यांनी दर महिन्याला एक असा चित्तरंजन कोल्हटकर वाचन कट्टा ह्या उपक्रमाला सुरुवात केली. त्या उपक्रमात आज आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत डॉक्टर वाशम देशपांडे यांनी लिहिलेलं संगीत भेटता प्रिया या नाटकाचं सांगीतिक अभिवाचन. सुरुवात करण्यापूर्वी आज देशपांडे कुटुंबीय इथे अतिशय आवर्जून उपस्थित आहेत. डॉक्टरांचे सुपुत्र डॉक्टर अतुल यांचं आम्ही स्वागत करतो. इकडे या. डॉक्टर संपदा, आणि डॉक्टर मंजुषा. सुप्रसिद्ध गायिका अनुराधाताई मराठे आज आवर्जून हा कार्यक्रम ऐकायला आलेत, त्यांचं पण स्वागत. डॉक्टरांशी निकटचा संबंध असलेले अनेक जण आज आवर्जून इथे उपस्थित आहेत. डॉक्टर राम साठे, डॉक्टर मंदार परांजपे आणि अभ्यंकर बुवांवर प्रेम करणारे पण. अशी एक वेगळी मैफल आपल्यासमोर घेऊन येताना अतिशय आनंद होतो आहे. आज हे नाटक निवडण्याचं जे कारण आहे की नीलकंठबुवा अभ्यंकर यांची उद्या जयंती आहे. ती 99वी जयंती आहे. उद्या त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतं आहे. त्यानिमित्ताने त्यांनी दिलेल्या ह्या नाटकातल्या चाली परत एकदा आपल्या सगळ्यांपर्यंत पोचाव्यात म्हणून हा एक नम्र प्रयत्न आहे. अभ्यंकर बुवांविषयी आत्ता इथे खूप बोलणं शक्य नाही आहे, पण तरीसुद्धा स्वरसम्राज्ञी या नाटकामुळे बुवांचं नाव सगळ्यांच्या मनात पोचलं. तितक्याच सुंदर चाली बुवांनी ह्या नाटकातल्या पदांना पण दिलेत. चाली देतांचा त्यांचा जो विचार होता तो लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे असं वाटतं. आता अभिवाचनात प्रत्येक गाण्याविषयी काही मध्ये बोलता येणार नाही आहे निवेदनासारखं, पण तो त्यांचा जो काही विचार असतो, पहिला शब्दांचे उच्चार, व्याकरणात जसे लघुगुरू असतात तसे शब्दांचे उच्चार चालीत पण यायला पाहिजेत, हा त्यांचा खूप विचार असायचा. आणि ती व्यक्तिरेखा काय आहे, त्या व्यक्तिरेखेचे भाव काय आहेत, दिवसाचा समय कुठला आहे, हा सगळा विचार करून बुवांनी अतिशय अप्रतिम चाली या नाटकाला दिल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या चाली हा शब्दांचा स्वरतालाशी चाललेला खेळ आहे. तालाच्या कुठल्या मात्रेत कुठला अक्षर पडायला पाहिजे इतका बारीक विचार ते करायचे. आणि म्हणूनच त्यांची सगळी पदं एक वेगळीच भावना, एक वेगळाच प्रभाव आपल्यावर पाडतात. तर त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आज हे नाटक सांगीतिक अभिवाचनाद्वारे सादर करायचा नम्र प्रयत्न करतो आहे. डॉक्टर वाशम देशपांडे यांचं हे नाटक एखाद्या आपल्या अपत्यावर असावं असं त्यांचं प्रेम या त्यांच्या कलाकृतीवर आहे. आज ते साधारण 95 वर्षाच्या आसपास आहेत, पण ह्या नाटकाविषयी बोलायला लागलं की ते भरभरून बोलतात. निनाद जाधव यांना घरी बोलावून त्यांनी सूचना दिल्या की तुम्ही कसं करा, काय करा, कारण त्यांनीसुद्धा हे नाटक अतिशय अप्रतिम असं लिहिलं आहे. संस्कृत मूळ जी संहिता बाणभट्ट यांची आहे त्याचा त्यांनी आधार घेतला, पण महाश्वेता आणि पुंडरीक यांची जी प्रेमकथा आहे ती त्यांनी स्वतःच्या प्रतिभेने रंगवली आहे. ती रंजक कसे होईल ह्याचे प्रयत्न केलेत. जसे त्यांचे संवाद आकर्षक आहेत तशीच त्यांची पदंही अतिशय उत्कृष्ट प्रासादिक अशी आहेत. त्याच्यामुळे इतक्या पूर्वी 70च्या आसपास झालेल्या या नाटकाला परत एकदा उजाळा द्यायचा हाच विचार आहे. हे नाटक भरतनाट्य संशोधन मंदिरनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत केलं होतं.
तेव्हा त्यांना अनेक पारितोषिकं मिळाली होती. त्यावेळी त्यांचे नायक होते शरद गोखले आणि नलिनी गांगल गोखले. त्यांचीच कन्या आज भक्ती गोखले पागे आपल्यासमोर नायिकेच्या भूमिकेत आहे. शिलेदार मंडळींनी पण हे नाटक आवर्जून परत परत पाहिलं होतं आणि त्याचा एक प्रयोगसुद्धा कीर्तिताई नायिका आणि लताताई त्यांच्या सखीच्या भूमिकेत आणि पंडित शरद गोखले असा एक प्रयोग मराठी रंगभूमीने पण केला होता. त्याच जयराम शिलेदारांचा नातू निनाद जाधव याच्या पुढाकाराने आजचा हा कार्यक्रम होतो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्या सगळ्या रसिकांनी अतिशय आवर्जून इथे उपस्थित राहून आम्हाला प्रोत्साहन दिलं, याबद्दल आपले आभार. आता एकदा अभिवाचन सुरू झालं की मध्ये काही बोलणार नाही, म्हणून आत्ता जरा जास्ती बोलले, क्षमस्व. आपल्याबरोबर या अभिवाचनात भक्ती आणि निनादबरोबर सहभागी होत आहेत सुदीप सबनीस. हार्मोनियमची साथ करतायत संजय गोगटे यांचे शिष्य हिमांशू जोशी. तबल्याची साथ करतायत विद्यानंद देशपांडे. आणि या कट्ट्यावर ते आले की त्यांना नुसती तबल्याची साथ चालत नाही, अभिवाचन पण करणं आता आम्ही गृहीत धरलं आहे, त्यामुळे ते अभिवाचनात पण सहभागी होणार आहे. तर सादर करूया संगीत भेटता प्रिया. संगीत भेटता प्रिया. रम्य शिव शंकरा, रम्य शिव शंकरा, विविध रूपे तुझी रम्य शिव शंकरा, रम्य शिव शंकरा, मोहवी परिमला, भक्ति सुख तरीही ते मज हवे वाटते, भक्ति सुख तरीही ते मज हवे वाटते, म्हणून रे मी उमा तुझशी पूजिते, म्हणून रे मी उमा तुझशी पूजिते, स्वीकरी ती प्रभो, स्वीकरी ती प्रभो, सत्य शिव सुंदरा, रम्य शिव शंकरा, रम्य शिव शंकरा, विविध रूपे तुझी रम्य शिव शंकरा, मोहवी परिमला, मोहवी परिमला, मूर्ती तव नटवरा, रम्य शिव शंकरा, रम्य शिव शंकरा, शंकरा
हंसराजाच्या नगरीजवळची पर्वतराजी, एका बाजूला आकाशाला भिडणारं हिमशिखर, गंभीर आवाजात दूर कुठेतरी वेदांचे घोष चालले असल्याचा आवाज येतो. कपिंजल आणि पुंडरीक प्रवेश करतात. कपिंजल हा ऋषिकुमार थोडासा उग्र दिसणारा, चेहऱ्यावर एक प्रकारचा निश्चय असलेला, सुमारे 25-26 वर्षाचा, आणि पुंडरीक प्रसन्न चेहऱ्याचा, वय 21-22. पुंडरिका, बघ, पुन्हा थांबलास तू. अरे, जिथं पोचायचंय ते ठिकाण अजून कितीतरी दूर आहे. असं वाटेतलं सौंदर्य नहाळत रमत गमत बसलास तर तिथं पोचणार कसा? हा हा, कपिंजला, आत्ताच आलेल्या या वाऱ्याच्या लहरीबरोबर तुला कसला तरी सुगंध आला. हं? हा हा हा, काय हा परिमल? कोणत्या फुलाचा आहे कुणास ठाऊक. अरे, या सृष्टीच्या पोटात अनंत चमत्कार दडलेले आहेत. त्यातलाच हा एक. त्यासाठी एवढं वेडं व्हायला काय झालं? नंदनवन देवता येते आणि पुंडरिकाला कल्पतरूचं फूल देते. हा हा हा, किती सुंदर फूल आहे हे. आम्हाला मघाशी अस्वस्थ करून टाकणारा सुगंध याचाच होता तर. प्रभू, तुझी लीला अगाध आहे. एखाद्या तपस्व्याला ही मोह पाडेल असं हे फूल तू कुणासाठी निर्माण केलं आहेस कोणाला ठाऊक. हे फूल सुंदर आहे, पण तरीही ते स्वीकारणं हा मोहच आहे, नाही का? तपस्वी जनांनी सर्व प्रकारच्या मोहापासून अलिप्त राहायचं असतं. तेव्हा नंदनवन देवता त्याला म्हणते, तपस्व्यांनी मोहापासून दूर पळायचं नसतं, तर त्याच्या सान्निध्यात राहून देखील त्याच्यापासून अलिप्त राहायचं असतं, कमलपत्रासारखं. समजलं? येते मी. नंदनवन देवता निघून जाते. कपिंजला, बघ, बोलता बोलता आपण कुठवर आलो ते. वा वा वा, कपिंजला, किती रम्य आहे ही वनश्री. हे पहा, अच्छोत सरोवर. तपस्व्यांच्या मनाला रुचेल असा हा शांत परिसर आहे. खरोखर हे पाहिल्यावर असं वाटतं, अनंत रूपे चराचरातून चराचरातून तोच घडवितो आपुले दर्शन. तोच घडवितो आपुले दर्शन. अनंत रूपे चराचरातून अनंत रूपे चराचरातून तोच घडवितो आपुले दर्शन. तोच घडवितो तोच घडवितो आपुले दर्शन. गिरिदर्यातून वृक्षझर्यातून गिरिदर्यातून 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 वृक्षझर्यातून स्वरास्वरातून मधुगंधातून स्वरास्वरातून गिरिदर्यातून वृक्षझर्यातून स्वरास्वरातून गिरिदर्यातून वृक्षझर्यातून स्वरास्वरातून मधुगंधातून स्वरास्वरातून मधुगंधातून येई प्रत्यय येई प्रत्यया त्या
स्पंदन तोच घडवितो आपुले दर्शन तोच घडवितो आपुले दर्शन अनंत रूपे चराचरातून तोच घडवितो आपुले दर्शन तोच घडवितो तोच घडवितो तोच घडवितो आपुले दर्शन. वा 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 पुंडरिका, तू खरोखर धन्य आहेस. तुला जन्म देणारे भगवान श्वेतकेतू धन्य आहे. या चराचरात परमेश्वर भरून राहिलाय असं केवळ म्हणून तू थांबत नाहीस, तर त्याचा साक्षात्कार होऊन तू समाधी अवस्थेतही गेलास. वा, काय ही तुझी योग्यता. आणि एवढं असूनही भगवान श्वेतकेतूंना तुझ्याविषयी काळजी का वाटते याचंच मला नवल वाटतं रे. पुत्र प्रेमानं ज्ञानी माणूसही आंधळा होतो असं म्हणतात, हेच खरं असावं. म्हणूनच तुला निरोप दिल्यावर मला बाजूला बोलवून त्यांनी सांगितलं, कपिंजला, पुंडरिकाला सांभाळ, याला तपापासून भ्रष्ट होऊ देऊ नकोस. खरं तर मी तुला सावरणं म्हणजे समुद्ररिता होऊ नये म्हणून एखाद्या ओहळानं झटण्यासारखं आहे. असो, याच्या समाधीचा भंग करण्याचं पाप करण्यापेक्षा ती सहजपणे उतरेपर्यंत आपण निदान इथला परिसर तरी डोळ्याखाली घालूया. कपिंजल निघून जातो. थोड्या वेळाने महाश्वेता येते. हे काय? हा अपूर्व सुगंध कुठून येतोय? माझी प्रार्थना भगवान शंकरांच्याही कानावर गेली याचं हे प्रसाद चिन्ह तर नाही ना? पण छे, इतकी माझी तपश्चर्या मोठी कुठे आहे? आहा हा, काय हा सुगंध? राजमंदिरे 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 वने उपवने कधी नच अनुभवला कधी नच अनुभवला अलौकिक परिमल हा कुठला अलौकिक परिमल हा कुठला अलौकिक परिमल हा कुठला राजमंदिरी वने उपवने राजमंदिरी वने उपवने कधी नच अनुभवला अलौकिक परिमल हा कुठला अलौकिक परिमल हा कुठला. मधुसेवन हि मधुप विसरति मधुसेवन हि मधुसेवन हि मधुसेवन हि मधुप विसरति मधुसेवन हि मधुसेवन हि मधुप विसरति अनुरोधे त्याच्याच धावती अनुरोधे त्याच्याच धावती अनुरोधे त्याच्याच धावती अनुरोधे त्याच्याच धावती कस
कुठून येत असावा हा सुगंध? आणि हा गंधच जर इतका मनोहर असेल तर त्याचं उगमस्थान किती बरं मनोहर असेल. अगं बाई, या सुगंधाच्या अनुरोधाने मी आले तर शेवटी या तपोधनाजवळ येऊन पोहोचले. हा अलौकिक सुगंध यांच्या तपस्येचा तर नसेल? खरोखर माझं भाग्य अपूर्व म्हणून मला यांचं आज दर्शन घडतंय. असं वाटतंय की या थोर महात्म्याच्या चरणावर मस्तक ठेवून आपलं जीवन धन्य करून घ्यावं. हे काय? ज्याच्या जवळ गेलं असता मनातले सारे विकार नाहीसे व्हावेत, ज्याला पाहिल्यावर मनाला असीम प्रसन्नता लाभावी, त्याच्याजवळ गेल्यावर मला असा कंप का बरं सुटतोय? ज्याच्या पायाचं दर्शन घेण्यासाठी दृष्टीने धावावं, त्याच्या मुखावरच माझी दृष्टी का बरं स्थिर व्हावी? काय होतंय हे असं? छे छे, तपस्वी जनांच्या बाबतीत जी गोष्ट कदापि शक्य नाही त्यावर मी वेड्यासारखा कसला विचार करते. यापेक्षा यांच्यासारख्या मुनिश्रेष्ठाला वंदन करून आपण त्यांचा आशीर्वाद मागावा. भगवन, आनंदाच्या समाधीत मी मग्न होतो. त्या समाधीचा भंग करणारी पण तरीही मंजूळ अशी ही सुखद हाक कोणाची बरं? भगवन, गंधर्वराज हंसाची कन्या महाश्वेता आपल्याला प्रणाम करते. गंधर्व राजकन्या? हा हा हा, किती सुंदर आहे ही तरुणी. अनुपम सुंदर रूपवती, अनुपम सुंदर रूपवती, अनुपम सुंदर रूपवती, सिद्धितपाची मूर्तिमती, सिद्धितपाची मूर्तिमती, अनुपम सुंदर रूपवती, अनुपम सुंदर, अनुपम सुंदर रूपवती, प्रशांत मुद्रा अथांग डोळे, प्रशांत मुद्रा अथांग डोळे, मुखावरी स्मितहास्य रेखिले, प्रशांत मुद्रा अथांग डोळे, मुखावरी स्मितहास्य रेखिले, विलोल कुंतल भाली कपोली, विलोल कुंतल भाली कपोली, स्पर्श सुखाने शहारती, स्पर्श सुखाने शहारती, अनुपम सुंदर रूपवती, अनुपम सुंदर रूपवती, सिद्धितपाची मूर्तिमती, सिद्धितपाची मूर्तिमती, अनुपम सुंदर रूपवती, अनुपम सुंदर रूपवती, अनुपम सुंदर रूपवती. पण शे, ही सुंदर असली म्हणून काय झालं? मुनी वृत्तीनं राहणाऱ्या माझ्यासारख्यानं असा तोल जाऊ देता उपयोगी नाही. भगवन, आपला आशीर्वाद असावा. हे कल्याणी, तुला आशीर्वाद देणं इतकं माझं वय झालेलं नाही. अरे छे, इथंही थोडंसं चुकलंच. काय हवंय तुला? का आली आहेस तू इथं? कुठल्या तरी अलौकिक सुगंधानं मला इथे आकर्षून घेतलं आहे. मला वाटतं तो सुगंध आपल्या तपस्येचा असावा. सुरेख राजकन्ये, तपस्येला सुगंध असतो ही कल्पना तुझ्यासारखीच सुंदर आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही बरं. हा सुगंध आहे कल्पतरूच्या फुलाचा. बर, म्हणजे आपण मस्तकावर धारण केलेलं ते फूल कल्पतरूचं आहे? हो. तुला आवडलं का? हो. खुशाल घेऊन जा. नाही नाही, नको नको. कल्पतरूचं फूल मला कशाला? आपल्यासारख्या तेजस्वी मुनिवराच्या मस्तकीच ते शोभून दिसतं. महाश्वेते, तुझं मन याच्यावर गेलंय ना?
खुशाल घे हे. नाही घेत का ग? मन आवरायची आमच्यासारखी तुझ्यावरी कुणी सक्ती केली आहे का? पुंडरीक उठतो, तिच्याजवळ जातो, स्वतःच्या हातानं फूल तिच्या डोक्यात माळण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या अंगाला कंप सुटतो. याच वेळी कपिंजल परत येतो आणि थपकून उभा राहतो. फूल माळताना पुंडरिकाच्या हातातली अक्षमाला गळून पडते, पण ती जमिनीवर पडण्यापूर्वीच महाश्वेता झेलून घेते आणि दूर झाल्यावर आपल्या गळ्यात घालते. हे सर्व कपिंजलाच्या ध्यानात येतं. पुंडरिका, पुंडरिका, अरे माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. काय पाहिलं मी हे? काय पाहिलंस तू? एका तपोधनाचा अधप्पात. चल, भलतंच काहीतरी बोलू नकोस. एखाद्या स्त्रीशी साधं संभाषण केलं तर तपस्व्याचा अधप्पात होतो का? पुंडरिका, अरे हे काय फक्त संभाषण होतं? ती तरुणी तुझ्यासमोर उभी होती, तोवर एखाद्या भ्रमरानं कमलाभोवती रुंजी घालावी तशी तुझी नजर सारखी तिच्या मुखावर लागून राहिलेली होती. तिच्या मस्तकावर तू फूल ठेवलंस तेव्हा तुझ्या हाताला कापरं सुटलं होतं, तुझ्या अंगाला दरदरून घाम आला होता आणि मूढा, त्यावेळी तुझ्या हातातली स्फटिकाची अक्षमाला गळून पडली होती. ती त्या पोरीनं नकळत झेलली, आपल्या गळ्यात घातली, तरी तुझ्या ध्यानात आलं नाही. हां, अक्षमाला तर तिनं हरण केलीच आहे. आता निदान आपलं हृदय तरी सांभाळ. छे छे, याच्या सारंच लक्षात आलेलं दिसतंय. अरे कपिंजला, भलताच काही समज करून घेऊ नकोस. हा आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या उद्धट पोरीकडून माझी ती अक्षमाला घेऊन येतो. थांब बघे गंधर्व कन्ये, जासी कोठे तू निघोनी, अक्षमाला हरण करुनी, चित्त माझे क्षुब्ध करोनी, संयमाला माझी याही असती सीमा हे स्मरोनी, परत दे ती अक्षमाला आता नको भेटू फिरोनी. महाश्वेते, समजलं? हो, सारं काही समजलं. तुला काहीच समजलं नाही. पुन्हा नीट ऐक. म्हणजे? थांब गे गंधर्व कन्ये, जासी कोठे तू निघोनी, हरण करुनी अक्षमाला, छे हरण करुनी चित्त माझे क्षुब्ध करीसी संयमाला, माझी याही असती सीमा, माझी याही असती सीमा हे स्मरोनी, परत देती अक्षमाला आता नको भेटू फिरोनी, भेटू फिरोनी. अगो बाई, एका साध्या मालेसाठी एवढं रागवायला काय झालं? आपली तशीच इच्छा असेल तर हे घेऊन जा माला. तुला ही माला. हां हां, कपिंजला, ही घे. झाला तुझा संशय दूर? नुसत्या एका प्रसंगावरून केवढं तर्कट रचलंस. हां, घे ही अक्षमाला. ही 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 अक्षमाला आहे? हो. अरे आंधळ्या, नीट पहा. ही तिच्या गळ्यातली रत्नमाला आहे, रत्नमाला. पुंडरिका, अरे आज तुला झालंय तरी काय? मूर्तिमंत तपस्याचं तुझ्या रूपाने अवतरली आहे असं मला वाटत होतं, पण तुझं हे आजचं दर्शन घडल्यावर माझ्या पायाखालचा आधारच निसटल्यासारखं झालंय. कुठे गेले ते गुरूंचे उपदेश? कुठे गेले ते तुझं धर्मज्ञान? या कश्चित सामान्य लोक जो मार्ग तुडवतात तोच मार्ग तूही अवलंबतोयस. हे सारं तात श्वेतकेतूंना कळलं तर त्यांना काय वाटेल? ऐक, माझं ऐक. अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही तुझ्या मनाला आवर घाल. अंक 2. गावाबाहेरील एक पर्णकुटी. वेळ संध्याकाळची. जवळजवळ पूर्ण चंद्र पूर्व क्षितिजाजवळ आलेला दिसतोय. त्याचं आल्हाददायक चांदणं पर्णकुटीत पडलं आहे. भुर्जपत्रावर काही मजकूर लिहून नंतर पुंडरीक विषण्णपणे शून्यात दृष्टी लावून बसलेला आहे. इतक्यात कपिंजल येतो. पुंडरिका, पुंडरिका, हां, कुठे आहे तुझं लक्ष? आज तुला झालंय तरी काय? संध्याकाळची नित्य कर्म करताना देखील तू हे असंच केलंस. मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तू पाणी हातात घेतलंस, पण अर्घ्य द्यायलाच तू विसरलास. नंतर
पश्चिमेकडे अस्ताचलाला जाणाऱ्या सूर्याकडे विनम्र दृष्टी टाकायची, तर तू दृष्टी लावून बसलास पूर्वेकडे उदित होणाऱ्या चंद्राकडे. कपिंजला, तू सारं जाणतोस. माझ्या तोंडून ते वदवण्यात काय अर्थ आहे? आज सकाळी त्या गंधर्व कन्येला पाहिल्यापासून गंधर्व कन्या, गंधर्व कन्या, गंधर्व कन्या. पुंडरिका, रे काय चालवलंयस तू हे? जरा विचार कर. स्वच्छ निर्मळ झऱ्यासारखं तुझं आजवरचं आयुष्य. तो मातीवरून वाहिला तरी त्याला मातीचा स्पर्श होत नाही, तसाच तूही. म्हणूनच तर तू शुकासारखा वैरागी होशील असं गुरुजनही म्हणत होते. पण आज एक यक्कश्चित तरुणी तुझ्या आयुष्यात आली आणि त्याबरोबर हे सगळं मातीमोल करायला निघालायस तू. अरे इंद्रिय धावणारच. मनानं त्यांचा निग्रह करायला पाहिजे. इंद्रिय निग्रह? तू जे मला सांगतोयस ते सारं मीच माझ्या मनाला सकाळपासून वारंवार सांगतोय, त्याला बजावतोय. तपस्व्यानं स्त्रीपासून दूर राहिलं पाहिजे. कधी कधी त्याची कान उघडणी करतोय, कधी त्याला समजावून सांगतोय, पण परिणाम एकच. मी थकलोय, पण त्याची समजूत पटत नाही. महाश्वेता हीच आपलं जीवित सर्वस्व आहे, हा त्याचा हट्ट कायम आहे. रागावू नकोस, पण तिला आज एकदाच, आणि तेही प्रथम मी पाहिलं. पण तिनं माझ्या मनाशी अशी जवळीक केली आहे की तू देखील मला तिच्यापेक्षा दूरचा वाटू लागलायस. काय? आणि त्यामुळेच आता तू जसा व्यथित झालायस तसा मीही व्यथित होतोय. पुंडरिका, आणि त्या मनाला प्रश्न विचारतोय, काय भलतंच बोलतोयस तू हे? गेलं एक तप कपिंजल हा तुझा दुसरा प्राण आहे असं तू मानत होतास. आज कुठली तरी तरुणी दिसली आणि तो कपिंजलही तुला दूरचा वाटू लागला. का कसं शक्य आहे हे? पण सांगू, तर्काला पटेल असं याला उत्तरच मिळत नाही रे. आणि तरीही हे सत्य आहे. तू धर्माच्या गोष्टी सांगतोस, पण माझी स्थिती कशी झाली आहे तुला सांगू? धर्मज्ञ शास्त्रवेत्ते सांगोत ज्ञान काही, तिजवीण या जीवाला जाणीव अन्य नाही, जाणीव अन्य नाही. तिजवीण या जीवाला जाणीव अन्य नाही, जाणीव अन्य नाही. धर्मज्ञ शास्त्रवेत्ते सांगोत्य ज्ञान काही, तिजवीण या जीवाला जाणीव अन्य नाही, जाणीव अन्य नाही, जाणीव अन्य नाही. तपसिद्धी मोक्ष सारे शून्यातले पसारे, तपसिद्धी मोक्ष सारे शून्यातले पसारे. परमार्थ एक तीरे, परमार्थ एक तीरे, परमार्थ एक तीरे, परमार्थ एक तीरे. दिसतात मुक्तिचारी मजला तिच्याच ठाई, दिसतात मुक्तिचारी मजला तिच्याच ठाई. तिजवीण या जीवाला, तिजवीण या मनाला जाणीव अन्य नाही, जाणीव अन्य नाही. धर्मज्ञ शास्त्रवेत्ते सांगोत ज्ञान काही, तिजवीण या जीवाला जाणीव अन्य नाही, जाणीव अन्य नाही, जाणीव अन्य नाही, अन्य नाही, अन्य नाही. अशा स्थितीत माझ्यासाठी तुला काही करायचं असेल तर एकच कर. जिच्या एका भेटीनं माझी अशी अवस्था झाली आहे, तिची आणि माझी पुन्हा एक वार भेट घडव. मृगजळामागे धावणाऱ्या हरणाच्या नशिबात जसं केवळ उरी फुटणं असतं, तशीच मला तुझी अवस्था झालेली दिसते. अरे क्षणभर मानलं की
तप ज्ञान मोक्ष सारं व्यर्थ आहे. त्या तरुणीशी तुझं होणारं मिलन हेच एक सत्य आहे. तरीही हे तुला शक्य वाटतंय? ज्ञानाच्या गोष्टी राहू देत, मी तुला व्यवहाराच्या गोष्टी सांगतो. राजवाड्यात मऊ पायघड्यांवरून फिरणारी ती राजकन्या कुठे आणि उघड्या बोडक्या दडकांच्या ठोकरा खात जाणारा तू वनचर कुठे? हां, केलायस याचा विचार कधी? तुझ्यासारखे व्यवहाराचे विचार प्रेमात संभवतच नाहीत. अशाच रेशमी पायघड्या तुडवीत सीता जन्माला आली होती, पण तीही रामाबरोबर अरण्यात काटे तुडवीत हिंडली नाही का? हो, पण ते सीतेचंही रामावर प्रेम होतं म्हणून. तुला कोणी सांगितलं तिचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून? हां, सकाळी ती तुझ्याकडे आली ते कल्पसुमनाच्या सुगंधानं तिला तुझ्याकडे खेचून आणलं म्हणून. तुझ्या गुणांच्या परिचयानं नव्हे. नेहमीचा स्त्री सुलभ विनय सोडून ती तुझ्याशी थोडं बोललीही, पण ते तू तपस्वी आहेस तुझा आदर ठेवावा म्हणून. इतर सामान्य जनांपेक्षा ती तुझ्याबरोबर थोडी अधिक मोकळेपणानं वागली. याचा अर्थ असा नव्हे की तिचं तुझ्यावर प्रेम आहे. कपिंजला, स्त्रीचं प्रेम तिच्या डोळ्यातून बोलतं, कृतीतून बोलतं, मुखातून नव्हे. तू तिच्या पाशात गुरफटलायस म्हणून हे सगळं बोलतोयस. अरे महाश्वेता ही एक विषवेल आहे. विषवेल. महाश्वेता विश्ववेल? नको रे असं बोलूस. माझ्यापुरतं बोलायचं तर ती अमृतवेल आहे. सकाळी महाश्वेता जाताना एकटीच गेली नाही, तर जाता जाता माझ्यातलं चैतन्य देखील घेऊन गेली. आता पुन्हा तिच्या दर्शनाखेरीज या देहात चैतन्य येणार नाही. कपिंजला, माझी शपथ आहे तुला. तुझ्या या वेड्या मित्राचा हट्ट पुरवण्यासाठी अरे एकदा तू तिच्याकडे जा काय? आणि तिला हे पत्र देशील ना? ठीक आहे, मैत्रीची शपथ घातलीयस तर जातो मी. हां. पण त्यापूर्वी एक वचन देशील? कोणतं? तुझ्यासाठी तपस्वी जनांना न शोभणारी ही लाचारी पत्करून मी तिच्या दारी जाणार आहे. आणि आजवर कोणाही तपस्व्यानं कधीही मागितली नसेल अशी तिच्या दर्शनाची तुझ्यासाठी भीक मागणार आहे. पण एवढं करूनही तिनं तुझ्या मागणीचा जर अभेर केला आणि ती तुझ्या भेटीसाठी समज आलीच नाही, तर मात्र मी सांगेन ते सगळं ऐकायला लागेल. तू काय सांगणार? तिचा नाद सोड एवढंच ना? मान्य आहे मला. तिनं माझ्या मागणीचा अवहेर केला तर असलं जगणं काय, मरण काय, किंवा तू सांगशील ते ऐकणं काय, सारं सारखंच आहे मला. ठीक आहे, येतो मी. पण एवढं करूनही महाश्वेता येईल का? येईल, नक्कीच येईल. माझं मनच मला सांगतंय की जसं माझं मन तिच्यासाठी वेडं झालं आहे, तसंच, अगदी तसंच तिचंही मन माझ्या भेटीसाठी तळमळत असेल. माझ्यासाठी तिथे प्रियाही अशीच तळमळते, प्रियाही अशीच तळमळते, प्रियाही अशीच तळमळते. माझ्यासाठी तिथे प्रियाही अशीच तळमळते, प्रियाही अशीच तळमळते. प्रियाही अशीच तळमळते. असेल तेथे सौधावरती, असेल तेथे सौधावरती, अशीच निरखित शशिबिंबाते, अशीच निरखित शशिबिंबाते, अशील निरखित शशिबिंबाते. असतील ओठी तिच्याही तरळत, असतील ओठी
चाही तरळत प्रणयाची गीते प्रियाही अशीच तळमळते प्रियाही अशीच तळमळते प्रियाही प्रियाही अशीच तळमळते दीर्घ उसासे मुख काजळले दीर्घ उसासे मुख काजळले मध्येच येती भरुनी डोळे मध्येच येती भरुनी डोळे सायासाने अंतरातले सायासाने अंतरातले वादळती गिळते प्रियाही अशीच तळमळते प्रियाही अशीच तळमळते माझ्यासाठी तिथे प्रियाही अशीच तळमळते प्रियाही अशीच तळमळते प्रियाही अशीच तळमळते तळमळते तळमळते. प्रवेश दुसरा. महाश्वेता महालात बसली. तिची सखी तरलिका येते. महाश्वेते, एक विचारू का? असं मला काही विचारायला तुला अनुज्ञा केव्हापासून लागायला लागली? मी तर तुला माझी निकटची सखी मानते. मानत होते म्हणा. खरंय म्हणा. माझ्यापेक्षा अधिक निकटचा कुणाचा लाभ झाल्यावर छे छे छे, त्याचा लाभ ह्या जन्मात शक्य नाही. खरंच तरलिके, मदनानं असं विचित्र का वागावं? त्यात विचित्र ते काय? हेच, माझ्यासारख्या एका राजकन्येला ओढ लावली आहे त्यानं, एका तपस्व्याची. माझ्या मनात ज्या आशा अंकुरल्या आहेत ते जन्मतःच करपण्यासाठी आहेत का गं? असं का गं? महाश्वेते, अगोदर ते डोळे पुस पाहू. वेडी तर नाहीस तू? हो, वेडीच झाली आहे मी खरोखर. मन माझे वेडे वेडे 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 शब्दहिताचे थकले सांगून शब्दहिताचे 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 थकले सांगून तरीही सोडून विवेक बंधन तरीही सोडून विवेक बंधन शब्दहिताचे थकले सांगून शब्दहिताचे थकले सांगून तरीही सोडून विवेक बंधन निशिदिनी धावे धावे निशिदिनी धावे निशिदिनी धावे निशिदिनी धावे निशिदिनी धावे निशिदिनी धावे तपोधनाच्या राजस्वरूपाकडे मन माझे वेडे वेडे
सर्वसंग जाने त्यजिला, सर्वसंग जाने त्यजिला, सर्वसंग जाने त्यजिला. सर्वसंग जाने त्यजिला. सर्वसंग जाने त्यजिला. मानित से प्रिय कर त्याला, मानित से प्रिय कर त्याला. मिलन सोडून चिरविरहाचा, मिलन सोडून चिरविरहाचा. ध्यास तयाला जडे, मन माझे वेडे वेडे, मन माझे वेडे वेडे, मन माझे वेडे, मन माझे वेडे वेडे, मन माझे, मन माझे, मन माझे वेडे. महाश्वेते, हे ऋषी कुमार आपल्याला भेटायला आले. बर. मी अगदी त्वरेनं इकडे आलो आहे ते एका कामासाठी. मुनिवर्य कपिंचन, आज्ञा करावी. मुनिवर्य, मुनिवर्य, जे काही काम असेल ते निशंक सांगा. महाश्वेते, तापसाला सर्वस्वी अनुचित अशा एका कामासाठी मी आलो आहे. केवळ मित्र बर. माझा मित्र पुंडरीक याच्यासाठी राजकन्ये मी तुला भीक मागतोय. म्हणजे तुझ्या दर्शनानं माझा मित्र पुंडरीक अगदी विकल होऊन गेलाय. आजवरची त्याची तपश्चर्या, त्याचं धर्मज्ञान सगळं विसरून त्यानं ध्यास घेतलाय फक्त तुझ्या दर्शनाचा. माझा? तेव्हा कृपा कर आणि तू येऊन किमान एक वार तरी त्याची तात्काळ भेट घे. तू सकाळी भेटल्यापासून मनानं तर तो मला अंतरलाच आहे, पण तू जर आता भेटायला आली नाहीस तर कदाचित शरीरानंही. मुनिवर्य. महाश्वेते, मित्रप्रेम म्हणून त्याचा निरोप सांगायचं माझं कर्तव्य मी केलंय. आता तुला योग्य वाटेल ते तू कर, पण इतकं ध्यानात ठेव, तपाच्या मार्गानं जाणाऱ्या सत्वस्थ वृत्तीच्या माझ्या मित्राच्या शांत आयुष्यात एक जीव घेणं वादळ निर्माण केलंयस तू. आणि तुझ्या सौंदर्याला, ज्याच्या जिभेवर धर्म आणि शास्त्र यांची वचनं नाचत होती, तीच माझ्या मित्राची जेव्हा पक्षपात झाल्याप्रमाणे लुळी पांगळी होऊन उच्चार करतीये केवळ तुझ्याच नावाचा. माझ्या? जाऊ दे, बोलायचं नाही असं ठरवलं होतं तरी बोलून गेलो. विसरून जा हे सगळं. हे पुंडरीकानं तुला पत्र दिलंय. पत्र? पुंडरीक तुझी वाट पाहतोय. बर त्या तिकडे पश्चिमेला जी पर्णकुटी आहे तिकडे. बर. पुंडरीकाला सावरायला जवळ दुसरं कोणीच नाही आहे. येतो मी, तू मात्र विलंब करू नकोस. ठीक आहे. कपिंजल जातो. महाश्वेता पत्र वाचते. नयन चाप सज्ज करुनी विंधिलेस जाला, आर्त साद तोस फिरुनी घालतो तुला. जाता तू दृष्टी पुढून सृष्टी बदलली, कोळपली बहारही वसंतातली. काळोखी हो रात्र चांदणी, चंद्र आग ओकतो. येई लवकरी प्रिये, ना तरी पुंडरीक संपतो. महाश्वेते, विचार कसला करतेस? सकाळी प्रतिसाद द्यायला विसरलीस, आता तरी? अगं, त्यांच्याकडे जायला माझा जीव अगदी वेडा झालाय, पण पायच निघत नाही. आत्ताच पाहिलंस ना,
हे कपिंजल कसे रागावले होते. वर करणी ते मला निमंत्रण करायला आले होते, पण त्यांच्या बोलण्यातून मात्र सारखं वाटत होतं की मी पुंडरिकाची भेट घेतली तर ते त्यांना आवडायचं नाही. त्यांच्या क्रोधाची मला फार भीती वाटते ग. वेडीच आहेस तू. प्रेम करणाऱ्यानं विचार करायचा नसतो आणि विचार करणाऱ्यानं प्रेम. त्या कपिंजलाचा राग वगैरे विसरून जा. अगं, तो रागावला याचा अर्थच पुंडरीक तुझ्या प्रेमात अखंड बुडून गेलाय. चल आवर, झटपट तयारी कर. मिलनार्थ तव आतुर झाला, मिलनार्थ तव आतुर झाला, प्रिय करतीकडे बाई ग, विचार कसला करत बैसली, मदन हाक देई सखे ग, मदन हाक देई सखे ग, मदन हाक देई. मिलनार्थ तव आतुर झाला, मिलनार्थ तव आतुर झाला, प्रिय करतीकडे बाई ग, प्रिय करतीकडे बाई ग, विचार कसला करत बैसली, विचार कसला करत बैसली, मदन हाक देई सखे ग, मदन हाक देई. उचल पाऊले लगबग लगबग, उचल पाऊले लगबग लगबग, उचल पाऊले. उचल पाऊले लगबग, चल बघ रात्र राहिली थोडी, बघ रात्र राहिली थोडी, चल बघ रात्र राहिली थोडी, चल रात्र राहिली थोडी. भाग्य तुझे तुझ लाभे लाभे, 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 भाग्य तुझे तुझ लाभे असली, प्रणयातील गोडी, मदन हाक देई सखे ग, मदन हाक देई. मिलनार्थ तव आतुर झाला, प्रिय करतीकडे बाई ग, विचार कसला करत बैसली, मदन हाक देई सखे ग, मदन हाक देई, हाक देई, हाक देई. इतक्यात राजदारिका येते आणि सांगते, राजमहालात नृत्यकार मंडळी सिद्ध होऊन बसली आहेत. महाश्वेता आली की नृत्याला सुरुवात करायची अशी महाराजांची आज्ञाही झाली आहे. महाश्वेतेला तर पुंडरिकाला भेटायला जायचं आहे. म्हणून तरलिका सांगते, महाराजांना सांग त्यांची प्रकृती ठीक नाही म्हणून ते आज समारंभाला येणार नाहीत. पण राजदारिका परत येऊन सांगते, महाश्वेतेच्या प्रकृतीची चिकित्सा करण्यासाठी महाराजांच्या आज्ञेनं राजवैद्य स्वतः इकडे येतात. दोघीजणी कपाळाला हात लावून बसतात. प्रवेश तिसरा. गावाबाहेरची पर्णकुटी. पहाटेची वेळ झाली आहे. पुंडरीक अस्वस्थपणे येरझारा घालतोय. पाहिलंस पुंडरिका, आला आला माझ्या म्हणण्याचा प्रत्यय. पहाट झाली तरी अजून ती आलेली नाही.
पूर्व रात्री येणार म्हणून निरोप देणारी महाश्वेता उत्तर रात्र संपली तरीही आलेली नाही आहे. आणि हे सगळं उघड उघड दिसत असूनही ती येईल ही तुझी आशा काही अजून सुटत नाही आहे. हे बघ, तिची आणखी वाट पाहायला मला काही वेळ नाही. अरे कदाचित तुला पाहायची असेल तर तू तिची खुशाल जन्मभर वाट पाहत राहा. अरे मीच मूर्ख. महाश्वेता आली नाही तर कपिंजला तू सांगशील ते मी करीन असं तू मला अभिवचन दिलं होतंस म्हणून मी इथे थांबलो. वाटलं एकदा काय होईल ते होईल, पण या घटनेचा सोक्षमोक्ष तर लावू. त्यासाठी नाक मुठीत धरून तुझ्यासाठी तिच्याकडे गेलो. नंतर वेड्यासारखा रात्रभर तुझ्याबरोबर जागत राहून तिची वाट पाहत राहिलो. अरे पण मला वाटतं पुंडरिका, मी आता इथून असा थेट ताज श्वेतकेतूंकडे जाणार आहे. जर मला तातांनी विचारलं माझ्या पुंडरिकाचा मला काय निरोप आहे तर मी काय सांगू? कपिंजला, कपिंजला, इतका वेळ थांबलास तसा आणखी थोडा वेळ थांब. महाश्वेतेसाठी पुन्हा पत्र लिहिणं चाललेलं दिसतंय. हो, पण अखेरचं. हं? पत्र लिहून ते पत्र आणि तिची रत्नमाला दोन्ही एका झाडाला अडकवून ठेवतो. चल कपिंजला, आता या ठिकाणी क्षणभर सुद्धा थांबायचं नाही. जिच्यासाठी मी रात्र तळमळत काढली, तुझ्यासारख्या मित्राला देऊ नये तो त्रास दिला, त्या महाश्वेतेनं माझी काय किंमत केली आहे हे मला समजलं आहे. माझं प्रेम तिनं नाकारलं असतं तर इतकं वाईट वाटलं नसतं मला. तो तिच्या इच्छेचा प्रश्न होता. पण या ठिकाणी येऊन साधी माझी भेट देखील तिला घ्यावीशी वाटली नाही. यायची इच्छा नव्हती तर निदान येत नाही असा निरोप पाठवायचा होता. पण अशी दारुण उपेक्षा? बस, ठरलं. या क्षणापासून त्या महाश्वेतेसाठी झुरणारा पुंडरीक संपला. मीही तिला दाखवून देईन की ती माझ्या जीवनात आली असती तर जिथपर्यंत माझी झेप पोचली असती त्याच्यापेक्षा ती माझ्या जीवनातून निघून गेल्यामुळे केवढी मोठी झेप मी घेतली आहे. चल इथून. चल. दोघंही जातात. ते गेल्यानंतर काहीच वेळात महाश्वेता आणि तरलिका तिथे येतात. त्यांनी पूर्वरात्री बोलावलं तर आपल्याला येईपर्यंत पहाट होऊन गेली. उशीर झाला म्हणून त्यांनी डोक्यात राख घालून घेतली नसली म्हणजे मिळवलं. अगो बाई, हे काय? कुणीच नाही इथे. पुंडरीक, पुंडरीक. याच वेळी झाडाला अडकवलेली तिची रत्नमाला आणि अडकवलेलं भूर्जपत्र तिला थरथरताना दिसतं. ते हातात घेऊन ती त्याच्यावरच्या ओळी वाचते. प्रणयामध्ये नभते कळले आज परी कळते, मीच एकटा जोडीत होतो तुझ संगे नाते. शब्द लपविती अंतरंग परी कृती तुझी सांगते, राजपुत्री तू वरशील कैसी मज निसंगाते. असो क्षेम तव होती यापुढे भिन्न मार्ग अपुले, घडो मृत्यूही वळोत ना परी तुझ्याकडे पाऊले. अंक 3. गंधर्व नगरीजवळचं अरण्य. पुंडरीक आणि कपिंजल दोघंही पद्मासनात ध्यानस्थ आहेत. पुंडरीक समाधीस्थ होण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या मनाची एकाग्रता काही होत नाही. भासदृश्यात महाश्वेता प्रकट होते.
वंचना करिसी खुळ्या का वंचना करिसी हवेसे कोण तुझ वाटे कोणाचे ध्यान अंतरिसी जगासह आपुली तू खुळ्या का वंचना करिसी खुळ्या का वंचना करिसी खुळ्या का वंचना करिसी. हे काय? हिच्या केवळ एका दर्शनानं माझ्यात केवढा बदल घडून आलाय. मोहरल्या वृत्ती फिरुनी भेटता प्रिया मज भेटता प्रिया मोहरल्या वृत्ती फिरुनी भेटता प्रिया मज भेटता प्रिया भासत जे जड होते भासत जे जड होते चैतन्ये बहरे ते चैतन्ये बहरे ते डोलतात आनंदे डोलतात डोलतात आनंदे डोलतात आनंदे दश दिशाहिया भेटता प्रिया मज भेटता प्रिया मोहरल्या वृत्ती फिरुनी मोहरल्या वृत्ती फिरुनी भेटता प्रिया मज भेटता प्रिया मज भेटता प्रिया. नाही, एकदा निश्चय ठरला तो ठरला. खडो मृत्यूही वळवतो ना परी तिच्याकडे पाऊले. महाश्वेते महाश्वेते थांबव हे नर्तन. एकदा फसलो तो फसलो. या मोहजाळात मी पुन्हा अडकणार नाही. पण मुनिवरा एक अक्षरही बोलू नकोस. माझ्या समोरून चालती हो. तुझं दर्शनही यापुढे मला नकोय. मुनिवर्य तुम्हालाच नको असेन मी तर जाते कायमची. पण मला सांगा माझ्या शांत आयुष्यात वादळ निर्माण करायला तुम्ही का आलात? मुनिवरा द्या मला उत्तर. माझं चुकलं, क्षमा कर मला. पण त्यासाठी मला पुन्हा त्या मोहाच्या आवर्तात ओढू नकोस. महाश्वेते क्षमा कर. महाश्वेते क्षमा कर. भासदृश्य सर्त कपिंजल समाधीतून जागृत होतो. महाश्वेते महाश्वेते. पुंडरिका पुंडरिका, अरे हे काय आरंभलंयस? त्या विघ्नहर गजवदनाचं ध्यान करायला बसलास, तो पुन्हा त्या चंद्रवदनेकडे वळलास. मी अगदी मनापासून ध्यान करायचं ठरवतोय रे. कुणाचं? महाश्वेतेचं? नाही रे, गणेशाचं. मनचक्षूसमोर मी त्याचं रूप आणायचा प्रयत्न करतोय. पण असं ध्यान करत आणि त्याला आवाहन करत मी समाधी स्थितीत शिरू लागतो न लागतो तोच मला भास होऊ लागतात. नृत्य करीत गात गात महाश्वेता माझ्यासमोर येऊन उभी राहते आणि मी गोंधळून जातो. कपिंचला रागावू नकोस, पण मला सांग, मी प्रामाणिक कळकळीचा प्रयत्न करून देखील असं का होतंय? माझ्या साधनेत वारंवार व्यत्यय का येतोय? का का ईश्वरी इच्छाच अशी आहे का की मी? इतक्यात पालखीत विदिशा नगरीचे वैद्यराज चंद्रशेखर भट्ट गंधर्वराज हंसाची नगरी शोधत येत असतात. हंसराजाच्या एकुलत्या एका कन्येला एका महान व्याधीनं ग्रासलंय. तिच्यावर उपचार करण्यासाठी ते विदिशा नगरीतून आलेत. पुंडरिकाला पत्ता विचारून ते निघून जातात. कपिंजला, मला खात्री आहे की महाश्वेतेला न भेटता मी आल्यामुळेच ती आजारी पडली आहे. काय? नाही, मी तुझं ऐकलं, ही चूक केली. अरे अरे, तिचा हा आजार हा वैद्याच्या हातून बरा होणारा नाही. मी तिला न भेटता निघून आलं एवढंच नव्हे, तर तिच्या हृदयावर आघात करणारा तो अखेरचा निरोप तिच्यासाठी ठेवून आलो. यामुळेच ती आजारी पडली. अरे अरे, तिला व्याधीमुक्त करण्यासाठी मला स्वतःलाच तिच्याकडे जायला पाहिजे. काय? जातो मी. अरे थांब थांब पुंडरिका, अविचार करू नकोस. महाश्वेते महाश्वेते. पुंडरिका, अरे पुंडरिका, ठीक आहे, माझ्या संमतीची देखील वाट न पाहता तू सोडून चाललायस तर खुशाल जा. पण ध्यानात ठेव, विवेक, विचार, धर्मबुद्धी, मित्रप्रेम
हे सगळं सोडून विकाराधीन होऊन एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे तू महाश्वेतेकडे ओढ घेतोयस. एखाद्या पोपटाप्रमाणे महाश्वेते महाश्वेते असा तू जो जप चालवलायस ना, त्यांनी बुद्धीनं शरीरावर सत्ता चालवायची, तर तुझं शरीर बुद्धीवर सत्ता चालवतंय. आज संध्याकाळी सूर्यास्त होईपर्यंत आपली विवेक बुद्धी जागृत करून जर सांगितल्याप्रमाणे तू परत आला नाहीस, तर ती बुद्धी तुला कायमची सोडून जाईल. तू भ्रमिष्ट होऊन जाशील आणि महाश्वेतेच्या नावाव्यतिरिक्त दुसरा एकही शब्द तुला उच्चारता येणार नाही, असा माझा तुला श्वाप आहे. अरे पुंडरिका, अरे निदान उश्शाप ऐकायला तरी थांब. उश्शाप ऐकायला तरी थांब. निस्वार्थ तपस्याच या शापातून तुझी मुक्तता करू शकेल. प्रवेश तिसरा, महाश्वेतेचा महाल. पुंडरीक प्रवेश करतो. महाश्वेते, पुंडरीक. महाश्वेते, अगं काय दशा झाली ही तुझी. महाश्वेते, हां, माझा ध्यास तूही घेतला होतास. म्हणजे आपण देखील? हो, मी पण. मी तर एका धुंद भाव समाधीतच गुंतून गेलो होतो. त्यात तुझी इतकी विविध रूपं मी पाहिली. माझी? हो, कोणती? सांगतो, ऐक. मी प्रिया पाहिली, मी प्रिया पाहिली, मी प्रिया पाहिली, सहस्त्र रूपातुनी, सहस्त्र रूपातुनी, लाजता देखिली, लाजता देखिली, मुग्धाती प्रणयिनी, प्रणयिनी, मुग्धाती प्रणयिनी, मी प्रिया पाहिली. बोलता प्रीतीने चतुरा मधुभाषिणी, बोलता प्रीतीने चतुरा मधुभाषिणी, छेडिता कडाडे, छेडिता कडाडे, क्रुद्धा सौदामिनी, क्रुद्धा सौदामिनी, सौदामिनी, रूपात विविधही, रूपात विविधही, गमती सुखवर्धिनी, मी प्रिया पाहिली, मी प्रिया पाहिली, मी प्रिया पाहिली, प्रिया पाहिली, प्रिया पाहिली. मी पाहिला मुनिवर कोणी, मी पाहिला मुनिवर कोणी, मी पाहिला मुनिवर कोणी. तपास बसला, तपास बसला, तपास बसला, तपास बसला, सिद्धासन घालुने, हे हा सिद्धासन घालुने, हे हा सिद्धासन घालुने, मुनिवर कोणी पाहिला मुनिवर कोणी, मी पाहिला मुनिवर कोणी.
होते नाम तयाच्या, मुखात होते नाम तयाच्या. तप आचरता मुखात होते नाम तयाच्या. तप आचरता कोणते? महाश्वेता 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 महाश्वेता. मग काय झालं? त्या नामाचा अपार महिमा, त्या नामाचा अपार महिमा, उसळून ये प्रेमा. हा, त्या नामाचा अपार महिमा, उसळून ये प्रेमा. हा, त्या प्रेमाने धुंद होऊनी, त्या प्रेमाने धुंद होऊनी, पुढे काय झालं? तप विसरून गेला. तप विसरून गेला. मुनिवर कोणी पाहिला, मुनिवर कोणी मी पाहिला, मुनिवर कोणी. तपास बसला, तपास बसला, सिद्धासन घालूनी. हा, सिद्धासन घालूनी, सिद्धासन घालूनी, मुनिवर कोणी पाहिला, मुनिवर कोणी मी पाहिला, मुनिवर कोणी, मुनिवर कोणी, मुनिवर कोणी. मुनिवर्य, मला सांगा, खरंच का माझा इतका ध्यास तुम्ही घेतला होता? अगं, तुझ्याशिवाय आयुष्य म्हणजे केवढा भयानक शाप आहे हे मी अनुभवलंय. बर. तेव्हा यापुढे एक निश्चित ठरलं, काय वाटेल ते होवो, आता तुला सोडून जायचं नाही. थांबा थांबा, कोणी ऐकेल बरं? कोण ऐकणार आहे? तो मावळता सूर्य नाहीये का? तो तर अनादी कालापासून हेच ऐकत आलाय. त्याच्या समक्षच मी तुला सांगतो. मावळता दिनकर हा साक्ष आजला, मावळता दिनकर हा साक्ष आजला. नच देन अंतर मी क्या नच देन नच देन अंतर मी प्रियतमे तुला. मावळता दिनकर हा साक्ष आजला, मावळता दिनकर हा साक्ष आजला. मावळता दिनकर हा साक्ष आजला. तुझ वाचून खचित दीन, तुझ वाचून खचित दीन, जीवन हे अर्थहीन, जीवन हे अर्थहीन. ध्येय प्रेय श्रेय तूच, ध्येय प्रेय श्रेय तूच, समजले मला. आवडता दिनकर हा साक्ष आजला, मावळता दिनकर हा साक्ष आजला. नच देन अंतर मी प्रियतमे तुला गे, प्रियतमे तुला गे, प्रियतमे तुला. इतक्यात सूर्य मावळतो. कपिंजलाची शापवाणी ऐकू येते. आज संध्याकाळी सूर्यास्त होईपर्यंत आपली विवेकबुद्धी जागृत करून जर सांगितल्याप्रमाणे तू परत आला नाहीस तर ती बुद्धी तुला कायमची सोडून जाईल. तू भ्रमिष्ट होऊन जाशील आणि महाश्वेतेच्या नावाव्यतिरिक्त
दुसरा एकही शब्द तुला उच्चारता येणार नाही असा माझा तुला शाप आहे. महाश्वेते, महाश्वेते, महाश्वेते. अंक 4. अरण्यातला एक प्रदेश. भोई, महाश्वेता, तरलिका आणि पुंडरीक प्रवेश करतात. झाडाखाली समाधी लावण्याच्या प्रयत्नात कपिंजल. महाश्वेता पुढे होऊन कपिंजलाला प्रणाम करते. मुनिवरा, तुमच्या मित्राला वाचवा. महाश्वेते, महाश्वेते. अरे 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 पुंडरिका, अरे काय ही तुझी दशा. पाहिलत मुनिवर कपिंचल यांची कशी दारुण अवस्था झाली आहे. त्याला कारण तूच. काय मी? हो, तू, तुझं सौंदर्य, तूच. तो निघाला त्याच वेळी माझी खात्री झाली होती की हा जातो तो परत येण्यासाठी नाही. त्यानं परत यावं ही माझी मनापासूनची इच्छा होती. म्हणून मीच त्याला शापाचा धाक घातला. काय म्हणजे तुम्ही यांना शाप दिलात? होय, माझाच आहे तो शाप. तुझ्या सहवासात आल्यावर तुझ्या सौंदर्यानं पुन्हा एकदा त्याच्या निश्चयावर मात केली. तो दिलेलं वचन विसरून गेला आणि त्या वचनभंगामुळेच तो माझ्या शापाला बळी पडला. मुनिवर्य, असं नका बोलू. माझ्या प्रेमासाठी माझ्या प्रियकराचा सर्वनाश मला पाहवणार नाही. आपण सांगाल त्या कुठल्याही तपस्येला मी सिद्ध आहे. ठीक आहे, मग मी सांगतो तसं करायचं. हो. ह्या आश्रमात विरक्त वृत्तीनं राहायचं आणि परमेश्वराचं अखंड चिंतन करत राहायचं. हो. सदैव त्याला एकच प्रार्थना करायची, परमेश्वरा, पुंडरिकाला पूर्ववत कर. हो हो, माझी तयारी आहे. थांब. हां. पूर्ववत याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ आधी समजून घे. पूर्ववत म्हणजे तुला भेटण्यापूर्वी पुंडरीक जसा होता तसा. तसा? तपसाधनेच्या मार्गातला एक साधक. तुझा स्वीकार करण्यासाठी गृहस्थाश्रमाकडे धाव घेणारा पुंडरीक नव्हे. हो मुनिवर्य, तुम्ही जे काही सांगाल ते सारं करायला मी सिद्ध आहे. आमचं कुलदैवत भगवान शंकर, त्यांचं स्मरण करत मी तपस्येला आरंभ करते, अगदी आत्ता या क्षणापासून. काळ चाललाच आहे. एका वृक्षाखाली ध्यानस्थ बसून महाश्वेता तप करते. महाश्वेते, तुझ्या तपस्येनं भगवान शंकर देखील कैलासात अस्वस्थ झाले असतील. मला कल्पना नव्हती. खरोखरच तुझी तपस्या फार मोठी आहे. पुंडरिकाच्या मुक्ततेचा क्षण आता दूर नाही. पुंडरिका, पुंडरिका. महाश्वेते, महाश्वेते. पुंडरिका, ज्या माझ्या शापानं ही मोहनिद्रा तुला आली तो माझा शाप मी परत घेतोय. पुंडरिका जागा हो, पुंडरिका जागा हो. महाश्वेते, महाश्वेते. पुंडरिका, तू शापातून मुक्त झालायस. पुंडरिका, अरे असा अनोळख्यासारखा माझ्याकडे का पाहतोयस? मी तुझा कपिंजल आहे. ये ये, मला कडकडून मिठी मार. महाश्वेते, महाश्वेते. मुनिवर्य कपिंचल, हे काय झालं? तुम्ही शापमुक्त केलं तरी पुंडरीक अजून असं का करतायत? महाश्वेते, हां. खरं सांग, मी पुंडरिकाला शापमुक्त केलंय असं म्हटल्याबरोबर त्या क्षणाला, नेमक्या त्या क्षणाला तुझ्या मनात स्वार्थाचे विचार तर आले नाहीत ना? नाही हो, मी खरंच सांगते, माझ्या मनात कोणताही स्वार्थाचा विचार आला नाही. पाहिजे असेल तर मी तुम्हाला फिरून अभिवचन देते. पुंडरीक पूर्वस्थितीला आले ना तर मी लगेच त्यांच्या आयुष्यातून नाहीशी होईन, अगदी त्यांना न कळत. मग करताना यांना शापमुक्त. मलाही कळत नाहीये हे असं का व्हावं. इतक्यात श्वेतकेतू प्रवेश करतात. त्याचं कारण एकच आहे. विनाशासाठी जेवढं सामर्थ्य लागतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक सामर्थ्य विधायक काही करण्यासाठी लागतं. मनुष्याला पशु करून सोडणं फार सोपं असतं. अवघड असतं ते पशुतून पुन्हा माणूस निर्माण करणं.
त्याला फार मोठी तपश्चर्या लागते. पुंडरीक कामाच्या अधीन झाला आहे आणि तू क्रोधाच्या, त्यामुळेच तुझं तपोबल कमी झालंय. तात श्वेतकेतू, मला क्षमा करा. पुंडरीकाच्या या स्थितीला मी कारण आहे. मी तुमचा शतशः अपराधी आहे. तात, पुंडरीक या वेडातून पुन्हा पूर्वीसारखे कधीच होणार नाहीत का? तुम्हाला सुद्धा त्यांच्यासाठी काहीच करता येणार नाही का? मला हो. मला काहीच करता येणार नाही. म्हणजे वेडी कुठली. मला काही करता येणार नाही याचा अर्थ असा नव्हे की पुंडरीक पुन्हा पूर्वीसारखा होणार नाही. मग अगं, त्याच्यावर एवढा जीव लावूनही तुला एवढं साधं कसं कळत नाही? काय? त्याचा आजारही तूच आहेस आणि औषधही तूच आहेस. मग त्याला त्याच्या अंतर्मनातून तूच बाहेर खेचून आणशील. पुंडरीक, पुंडरीक. महाश्वेता, महाश्वेते, तुझं हे तपस्विनीचं रूप आणि आता मारलीस ती कोरडी स्नेहाचा अभाव असलेली हाक, या दोन्ही गोष्टी पुंडरीकाला अपरिचित आहेत. त्याच्या परिचयाचं तुझं स्वरूप आणि त्या स्वरूपाला साजेशी अंतःकरणापासून आलेली तुझी हाकच त्याला पुन्हा जागृत करू शकेल. संकोच करू नकोस, हाक मार त्याला. मी पाहिला मुनिवर कोणी, मी पाहिला मुनिवर कोणी, तपास बसला, तपास बसला सिद्धासन घालून, हा सिद्धासन घालून मुनिवर कोणी, पाहिला मुनिवर कोणी. मुखात होते नाम तयाच्या, मुखात होते नाम तयाच्या, तप आचरिता महाश्वेता, 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 महाश्वेता. त्या नामाचा अपार महिमा, त्या नामाचा अपार महिमा, उसळून ये प्रेमा मुनिवर कोणी, पाहिला मुनिवर कोणी, मी पाहिला मुनिवर कोणी, मुनिवर कोणी, मुनिवर कोणी. मोहरल्या वृत्ती फिरुनी भेटता प्रिया, मज भेटता प्रिया. मोहरल्या वृत्ती फिरुनी भेटता प्रिया, मज भेटता प्रिया, भेटता प्रिया, भेटता प्रिया. नमस्कार. संगीत भेटता प्रिया, वाशम देशपांडे लिखित, पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केलेलं एक वेगळ्या प्रकारचं, बऱ्याच लोकांना अनसुन असं आपण म्हणूया, आणि एक छान तरल असं नाटक, त्याचं वाचन, गायन, वादन या टीमनी सादर केलं. सगळ्यांचे खरंच मनापासून आभार. आपण जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागतही करूया, अभिनंदनही करूया आणि आभारही मानूया. आज तुमच्यामुळे एक नवीन स्क्रिप्ट आमच्यासमोर आलं आहे. सुरेख असा हा प्रयोग झाला. खूप छान तुम्ही सगळ्यांनी खिळवून धरलेलं होतं. वादनसुद्धा अप्रतिम होतं. त्यामुळं तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. चित्तरंजन कोलटकर वाचनकट्टा आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पुणे यांच्या वतीनं हा कट्टा सादर केला जातो. निळफुले कला अकादमी यांचं सहकार्य याला नेहमीच लाभलेलं आहे. आपण रंगमंचावरच्या कलाकारांचा सत्कार करूया.
मंजुषा जोशी हे सत्कार करतील. ऑर्गनवरती असलेले हिमांशू जोशी, तबला विद्यानंद देशपांडे, सुदीप सबनीस, भक्ती पागे, निनाद जाधव. अतिशय सुरेख असं गायन या दोघांनी सादर केलं. आणि सूत्रधार असलेल्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या वर्षाताई जोगळेकर. रसिको, दर महिन्याला चित्तरंजन कोलटकर वाचनकट्टा इथं सादर होत असतो. सर्व रसिकांना विनंती आहे की आमच्या ॲडव्हर्टाईजवरती, अर्थात ऑनलाईन असलेल्या ॲडव्हर्टाईजवरती लक्ष ठेवा आणि कृपया आज दिला असाच प्रतिसाद इथे देत जा. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करायला आम्हाला हुरूपसुद्धा येतो आणि तुम्हाला एखादी नवीन पेशकश बघायला ऐकायला मिळते. त्यामुळं कृपया सर्व रसिकांना विनंती आहे की पुन्हा पुन्हा असाच भरभरून प्रतिसाद द्या. तुमच्यामुळेच आज हा कार्यक्रम भरपूर उठून आला आहे. नाट्य परिषद त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे. धन्यवाद. एका कार्यक्रमाचं निवेदन सांगतो. 26 तारखेला नटसम्राट बालगंधर्व यांचा जयंती दिनाच्या निमित्ताने निळू फुले कला अकादमी आणि एकपात्री कलाकार परिषदेच्या वतीने 25 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता इथे नटसम्राट बालगंधर्व यांनी पुराण काळातील ज्या नायिका साकारल्या होत्या त्यावर आधारित स्वकुल तारकसुता हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. तर त्या कार्यक्रमाला सुद्धा सर्व रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावं. धन्यवाद. सगळ्यांना नम्र विनंती आहे की देशपांडे कुटुंबियांतर्फे आपल्याला सगळ्यांना कॉफी पण ठेवलं आहे. 5 मिनिटात कॉफी येईल, तोपर्यंत आपण गप्पा मारूया अशाच.